सिंधुदुर्गातील 50 ते 60% जमिनीवरती वक्फ बोर्डाने दावा केला असल्याचं मंत्री नितेश राणेंनी एका सभेमध्ये बोलताना सांगितलंय। इतकंच नाही तर वक्फ बोर्डाने जिल्ह्यातील महत्त्वाच्या देवस्थानांवर सुद्धा दावा केला असल्याचा दावा नितेश राणेंनी केलाय। आपल्या जिल्ह्यामध्ये वक्फ बोर्डच्या जो काय बोर्ड आहे, जो कायदा आहे, त्याच्या अंतर्गत कुठल्या कुठल्या जमिनीवर त्यांनी ताबा केला त्याची जेव्हा माहिती मागितली, मी तुम्हाला आश्चर्य वाटेल, किमान 50 ते 60% आपल्या सिंधुदुर्गाच्या जमिनीवर महाराज आमच्या त्या वक्फ बोर्डनी ताबा ठोकलेला आहे। त्याच्यामध्ये मोठ्यातले मोठे देवस्थान पण आहेत। ज्या देवांना आपण मानतो, त्यांची पूजा करतो, त्यांच्या समोर नतमस्तक होतो, या सगळ्या काही महत्वाच्या देवस्थानावर पण जोशीजी या वक्फ बोर्डच्या लोकांनी दावा ठोकलेला। पुढच्या बातमीकडे वळूया। शिर्डीमध्ये साईबाबा संस्थानकडून भाविकांसाठी दिलं जाणारं मोफत जेवण बंद करावं अशी मागणी माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केलेली आहे। मोफत जेवण बंद करावं आणि जे पैसे अन्नदानात दिले जातात ते पैसे मुलामुलींच्या शिक्षणासाठी खर्च करावेत अशी मागणी सुजय विखेंनी केली आहे। प्रसादालयामध्ये आपण मोफत जेवण देऊ राहिले, 25 रुपये केलं पाहिजे, खरंच पेड केलं पाहिजे। तो जो पैसा वाचेल तुम्ही आमच्या मुलांच्या भविष्यासाठी खर्च करा। अख्खा देश इथं येऊन फुकट जेवतोय, भिकारी सगळे महाराष्ट्राचे इथं गोळा झाले, हे योग्य नाही। संस्थांनी हा विचार केला पाहिजे की आपण इथं काय करत आहोत, कशासाठी करत आहोत। हिंगोलीच्या वसमत शहरातील अभियंता योगेश पांचाळ मागील महिन्याभरापासून इराणमध्ये बेपत्ता झालेला आहे। त्याच्या कुटुंबियांची त्याचा कुठलाही संपर्क झालेला नाहीये। दरम्यान या व्याकुळ झालेल्या कुटुंबियांची इंद्रनील नाईक यांनी भेट घेतली आहे। योगेशच्या कुटुंबियांना मंत्री इंद्रनील नाईक यांनी धीर दिलेला आहे। यावेळेला वसमतचे आमदार चंद्रकांत नवघरे यांनी देखील उपस्थिती लावली। माझ्या योगेशला परत आणा अशी आर्त साद योगेशच्या आईने मंत्री नाईक यांच्याकडे घातलेली आहे। यावेळेला योगेशच्या आईचे अश्रू अनावर झाले। दरम्यान वरिष्ठांशी परराष्ट्र मंत्रालयाची संपर्क करणार असल्याची माहिती राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी दिली आहे की आम्ही माध्यम म्हणून एक दिल्लीला त्यांच्या परराष्ट्र मंत्री किंवा दिल्लीचे गृहमंत्री सन्माननीय अमित शाह साहेब यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि त्यांचा जे काही दुःख आहे, म्हणजेच आपला वसमत इथला मुलगा जो हरवलाय त्याला आपल्याला घरी परत सुखरूपपणे आणायचं आहे। त्याच्यासाठी आम्ही दोघंही कटिबद्ध आहोत। राजू भैयांचं पाठपुरावा पण खूप जास्त आहे, तर 100% आम्ही त्याच्यात पाठपुरावा करून त्यांना सुखरूप घरी परत आणण्याचा प्रयत्न करू। काकू, आता थोड्याच वेळापूर्वी जे आहे ते राज्याचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक साहेबांनी आपली भेट घेतली, काय बोलले आपल्याला ते? बघतो म्हणजे मी तुमच्या पाठीमागे आहे म्हणजे आणि करतो म्हणजे चौकशी का। आज किती दिवस झाले योगेशशी संपर्क होऊन? महिना झालं सर, काळजी का करून करून तब्येतीचा माझ्या हे व्हायला सर। 2-3 दिवस झाले माझी तब्येत खराब आहे, दुसऱ्या लेकराला सांगा वाटत नाही मला असं काही। मग लवकरात लवकर शोध घ्याव ना माझ्या लेकराचा आणि माझ्यापर्यंत आणून पोहोचाव। मोदी साहेबांनी माझं एवढं काम करावं। आत्ताच राजू नवघरे साहेब आलते घरी, बोलले की 2 दिवस मी आहे तिथं, बघतो तुमच्या याचं असं म्हणले। आपल्यासोबत योगेशचा मोठा भाऊ आहे मंगेश भाऊ, मला सांगा, आपण इराणमध्ये भारतीय दूतावाशी संपर्क केला होता, त्यांचा काय पूर्ण रिप्लाय आलाय? त्यानंतर आपण कोणाकोणाला भेटलात? सर, भारतीय दूतावासाकडून अजून आम्हाला कोणत्याही प्रकारे रिप्लाय आला नाही। ते फक्त म्हणताय वेट करा, आम्हाला याबद्दल काही माहिती झालेली नाही। जसं आम्हाला माहिती होईल तसं ते आम्हाला कळवणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। सर, योगेशने मला एवढं सांगितलं होतं की मी सादिकला भेटायला जातोय, बनानाची ऑर्डर होती त्याला 1 कंटेनरची, आणि गेल्यानंतर तो 2 दिवस सादिकला बोलण्याचा प्रयत्न केला होता, पण सादिकचं आणि त्याचं म्हणजे मीटिंग झालीच नाही। त्यानंतर योगेश 7 तारखेपासून मिसिंग आहे, तो आजपर्यंत तिचा आमचा कुठल्याही प्रकारे संपर्क होऊ शकला नाही। अजून योगेशचा कुठलाही संपर्क झाला नाही। हे कुटुंब जे आहे ते कुटुंब अत्यंत व्याकुळ झाले। या योगेशचा काय शोध लागतोय आणि इराणमधून या योगेशला लवकरात लवकर शोधून आणा अशी आर्त मागणी जी आहे ती योगेशच्या आईनं पंतप्रधान मोदींना केली आहे। मनीष खरात, न्यूज 18 लोकमत, वसमत, हिंगोली।